वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। सकल कलांचा आराध्य दैवत विघ्नहर्त्या गणरायाला आणि ग्रामदैवत श्री भैरवनाथाला साष्टांग प्रणिपात। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा। सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना विनम्र अभिवादन। सीमेवर शत्रूशी लढताना शहीद झालेल्या वीर जवानांना आमच्या मंडळातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली। छत्रपती शिवाजी राजे तरुण मंडळाच्या भव्य दिव्य अशा सजीव आणि तांत्रिक देखाव्यांची परंपरा ज्यांच्या कल्पक प्रेरणेतून सुरू झाली त्या आमच्या मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते कैलासवासी उत्तम भगवान पाटील यांना आमच्या मंडळातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली। तसेच मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते कैलासवासी विष्णुपंत रामचंद्र पवार आणि मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते कैलासवासी तुषार तानाजी पाटील यांनाही मंडळातर्फे भावपूर्ण आदरांजली। आमच्या मंडळाच्या सजीव आणि तांत्रिक देखाव्यांना आपण दरवर्षी जो उत्स्फूर्त प्रतिसाद देत आला आहात त्याबद्दल छत्रपती शिवाजीराजे तरुण मंडळ सर्व रसिक प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभारी आहे। आमच्या मंडळास श्रींची मूर्ती कैलासवासी सुशीला बाळू तोरसकर यांच्या स्मरणार्थ श्रीयुत दिलीप शिवा तोरसकर यांच्याकडून अर्पण। संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यावर ओढवलेलं महापुराचं भयान संकट आणि संपूर्ण मानव जातीवर ओढवलेलं कोरोना महामारीचं संकट यामुळं तब्बल 3 वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर आम्ही पुन्हा एकदा त्याच उत्साहात आणि जोशात आपणासमोर सविनय सादर करत आहोत सत्य घटनेवर आधारित सजीव आणि तांत्रिक देखावा सर्जिकल स्ट्राइक। सर्जिकल स्ट्राइक 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला खरा, पण त्याच दिवसापासून अस्तनीतल्या निखाऱ्याप्रमाणे धुमसत राहणारा आणि भारत भूमीवर सतत लपून छपून वार करणारा नापाक शत्रूही जन्माला आला। गेल्या काही वर्षांपासून याच नापाक शत्रूनं भारतात अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ले घडवून आणले। यात प्रत्येक वेळी आम्ही आमचे जवान आणि सामान्य नागरिक यांना शहीद होताना पाहिलंय। पण किती दिवस हे सहन करणार? किती दिवस आपण गप्प बसणार? दिनांक 18 सप्टेंबर 2016च्या उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्करानं याच आतंकवाद्यांचा बिमोड करण्यासाठी एक गुप्त ऑपरेशन आखून पाकिस्तानला त्याच्याच घरात घुसून धडा शिकवण्याचा एक धाडसी निर्णय घेतला। हाच तो सर्जिकल स्ट्राइक। हा सर्जिकल स्ट्राइक त्या लोकांसाठी आहे जे आपल्या देशासाठी शहीद झालेत। हा सर्जिकल स्ट्राइक त्या जवानांसाठी आहे जे देशासाठी मरायला तयार आहेत। हा सर्जिकल स्ट्राइक त्या शहीद सैनिकाच्या पत्नीसाठी आहे जिनं आपला पती गमावलाय। आपल्या वडिलांना तिरंग्यात गुंडाळून घरी परतताना पाहणाऱ्या त्या निरागस मुलासाठी हा सर्जिकल स्ट्राइक आहे। त्या लाडक्या बहिणीसाठी हा सर्जिकल स्ट्राइक आहे जिला प्रत्येक रक्षाबंधनाला आपल्या भावाची आठवण येते। शेवटी आज प्रत्येक भारतीयाला आपल्या देशासाठी आपल्या स्वाभिमानासाठी या दहशतवादाविरुद्ध एकजुटीनं लढावंच लागेल। छत्रपती शिवाजीराजे तरुण मंडळ शिवाजी गल्ली मेन रोड निगवे दुमाला सादर करत आहे भारतीय वीर जवानांची शौर्य गाथा सर्जिकल स्ट्राइक। अस्सलाम वालेकुम हाफिज साहब। वालेकुम अस्सलाम। कश्मीर बनेगा पाकिस्तान इंशाअल्लाह। नाराए तकबीर। अल्लाहु अकबर। हजरत
हमारे कश्मीर को हिंदुस्तानी काफिरों के चंगुल से आजाद करने के लिए हमने कई बार जंग लड़ी, लेकिन हमारी बदकिस्मती रही कि हम कामयाब नहीं हो सके। हमारा जख्म तब तक नहीं भरेगा जब तक कि हम कश्मीर को काफिर हिंदुस्तान से अलग करके अपने पाकिस्तान में शामिल नहीं कर लेते। आमीन आमीन। लेकिन जनाब, ये कैसे मुमकिन होगा जब तक उन हिंदुस्तानी काफिरों की फौज हमारे जम्मू कश्मीर में है? जनाब, अगर उन हुक्मरानों को यह लगता है कि वो हमारे सर पे बंदूक रख के हमें रोक लेंगे, तो ये उनकी सबसे बड़ी बेवकूफी है। सोहेल, अब हिंदुस्तान का शिकार करना है तो सिर्फ हिंदुस्तान की आवाम या बड़े शहरों पे बम धमाके करने से बात नहीं बनेगी। सोहेल, चोट तो वही लगनी चाहिए जहां जख्म हो सके, और इस बार तो कुछ ऐसा ही होगा इंशाल्लाह। हाफिज साहब, वैसे इस बार कैसा जख्म देने का मंसूबा बनाया आपने? क्या है आपका मास्टर प्लान? सरफराज, उन काफिर हिंदुस्तानियों को अपनी फौज पर बहुत नाज है ना। अब उसी फौज पर हमला होगा। उरी में आर्मी के बेस कैंप पर यह हमला होगा इंशाअल्लाह। लेकिन जनाब, आमने सामने की लड़ाई में तो हिंदुस्तान की फौज से हम नहीं जीत सकते। लेकिन हम पीठ पीछे तो वार कर सकते हैं। गौर से सुनो, जब रात के समय में निहत्थे हिंदुस्तानी जवान अपने कैंप में सो रहे होंगे, तब यह हमला होगा। यह हमारा नहीं, अल्लाह का कहर होगा। अल्लाह का कहर जो हिंदुस्तान की फौज पर उतरेगा। इस हमले से हिंदुस्तान की रूह कांप उठेगी। हाकुम, सोहेल, असद और सरफराज, अल्लाह ताला ने आपको जंग के लिए चुना है। सब तैयार हो? जी जनाब। और एक बात, हमले के वक्त सभी हिंदुस्तानी फौज की वर्दी पहन लेंगे तो इससे कोई शक भी नहीं करेगा। ऐसा ही होगा, ऐसा ही होगा। नाराए तकबीर, नाराए तकबीर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, नाराए तकबीर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। 18 सप्टेंबर 2016, उरी बेस कॅम्प, जम्मू आणि काश्मीर. हाँ? अरे यार, चंद्रकांत, छुट्टियों से कब वापिस आए? सर आप आइए ना सर, कल ही आया। हाँ 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 हाँ, छुट्टियां कैसे रही? घर में सब कैसे हैं? ठीक है ना? सुपर सर, सब ठीक है. तो फिर किस सोच में पड़े हो? घरची आठवण येते का? हाँ? नाही असं काही नाही सर. सर एक विचारू? हाँ, क्यों नहीं? यस. सर, आपण सुट्टीला जेव्हा घरी जातो तेव्हा आपल्या घरचे किती आनंदी असतात ना, आणि आपल्या आईच्या आनंदाला तर पारावर उरत नाही. या 10-15 दिवसांच्या सुट्टीच्या काळात पै पाहुणे, मित्रपरिवार यामध्ये आपली सुट्टी कधी संपते हे कळत सुद्धा नाही. आणि हो, आईच्या हातच्या जेवणाचा स्वाद तर विचारू नका. हा हा. बिल्कुल बिल्कुल चंद्रकांत. पण चंद्रकांत, जेव्हा निरोपाची वेळ येते ना, तेव्हा त्या माऊलीच्या नजरेस नजर मिळवायची हिंमत होत नाही बघ. डोळे सगळे पाण्याने भरून दाटून येतात. होय सर. पण सर, ही मातृभूमी देखील आपली आईच आहे ना. बिल्कुल. आणि परकीय आक्रमणांपासून संरक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि सर, एकदा सीमेवरती आल्यानंतर आपल्या भावनांना काहीच किंमत उरत नाही. ड्युटी इज फर्स्ट. यस, यू आर राईट चंद्रकांत. तुझ्याकडून याच उत्तराची अपेक्षा होती. वतन के आगे कुछ भी नहीं, मैं भी. सर, सर तुम्हाला एक ठाऊक आहे, हाँ? लहानपणापासून माझं एक स्वप्न होतं.
बर, कुठलं? मोठं व्हायचं आणि भारतीय सैन्यात भरती व्हायचं आणि आपल्या भारत मातेचं रक्षण आणि सेवा करायची. हो, क्या बात आहे. एवढं एक आणि एकच स्वप्न होतं, म्हणूनच तर मी सैन्यात दाखल झालो. हर किसी में अपने देश के लिए लड़ने की हिम्मत और जान देने का जज्बा नहीं होता जो आपल्या सैनिकात आहे. येस सर. बर चंद्रकांत, आपला सर्वांना उद्या सकाळी लवकर जम्मूकडे मार्गस्थ व्हायचं आहे. सर. तेव्हा विश्रांती घ्या. चलो, गुड नाईट. आणि हो, आपला फोन वाजत आहे तो उचला, घरच्यांचाच असेल. चलो, गुड नाईट. ओके, गुड नाईट सर. जय हिंद. जय हिंद. जय हिंद. हॅलो. किती वेळ लावला फोन उचलायला? एक तर 2 दिवस तुमचा फोन लागत नव्हता आणि लागला तेव्हा तुम्ही तो कट केला. अगं प्राजू, रुसलीस का माझ्यावर? हे प्राजू, रुसल्यावरती तू खूप छान दिसतेस. बरं, ते ठीक आहे. तू कशी आहेस सांग? मी छान आहे. तुम्ही कसे आहात? मी मस्त. हे प्राजू, तुझी खूप आठवण येते ग. मलाही तुमची खूप आठवण येते. असा एकही क्षण जात नाही तुमच्या आठवणीशिवाय. प्राजू, आई बाबा कसे आहेत ग? म्हणजे त्यांची तब्येत कशी आहे? हो, आई बाबा छान आहेत व त्यांची तब्येतही छान आहे. तुम्ही नका काळजी करू. मी आहे ना त्यांची काळजी घ्यायला. हो ग. आणि आपले लिटल चॅम्प्स? आत्ताच झोपलेत. खूप चावट झालेत तुमच्यासारखे. येस सर. बर, हे बघ प्राजू, मी फोन ठेवतो. खूप रात्र झाली आहे. उद्या फोन करतो नक्की. नक्की करा. मी वाट पाहीन. हो, नक्की. आय लव्ह यू प्राजू. आय लव्ह यू टू. नमस्कार, मैं हूं अर्चना सिंह। बुलेटिन की शुरुआत इस वक्त की बड़ी खबर से। जम्मू कश्मीर में बारामूला के उरी सेक्टर में सेना के हेडक्वार्टर पर आतंकियों ने बड़ा हमला किया। इस हमले में सेना के 17 जवान शहीद हो गए और कई घायल हो गए हैं। वहीं सेना की जवाबी कार्रवाई में सभी 4 आतंकियों को ढेर कर दिया गया। इस बड़ी घटना के बाद रक्षा मंत्री और आर्मी चीफ दलबीर सुहाग उरी के लिए रवाना हो गए हैं। इस घटना पर गृह मंत्री ने आपात बैठक बुलाई है। इसके साथ ही आपको बता दें कि इस घटना के बाद राजनाथ सिंह ने अपना रूस और अमेरिका का दौरा रद्द कर दिया। या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश दुःखात बुडाला. है मेरी जमी अफसोस नहीं जो तेरे लिए 100 दर्द सहे, महफूज रहे तेरी आन सदा चाहे जान मेरी ये रहे ना रहे। मेरी जमी महबूब मेरी मेरी
नस नस में तेरा इश्क बहे, फीका ना पड़े कभी रंग तेरा, जिस्मों से निकल के खून कहे। या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर साऱ्या देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. केंद्र सरकारवर जनतेचा दबाव वाढला. केंद्र सरकारनं अत्यंत सावधगिरी बाळगत दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी स्पेशल पॅरा कमांडो फोर्सला एक गुप्त ऑपरेशन करण्याची परवानगी दिली. दिनांक 28 सप्टेंबर 2016 आर्मी बेस कॅम्प जम्मू आणि काश्मीर. जय हिंद सर. जय हिंद. कमांडोज, पाकिस्तान को उसी की भाषा में जवाब देने का वक्त आ गया है. इंटेलिजेंस ने पाकिस्तान में एलओसी के उस पार आतंकवादियों के 7 लॉन्चिंग पैड खोज निकाले हैं. उसी ठिकाने पर इंडियन आर्मी का एक स्पेशल ऑपरेशन मतलब सर्जिकल स्ट्राइक होगा. मेजर विदीप सिंह, यस सर. आप इस पूरे ऑपरेशन को लीड करेंगे. यस सर. सावधान. विश्राम. कमांडर्स, अब वक्त आ गया है. खून का बदला खून से लेंगे. उन्हें कश्मीर चाहिए और हमें उनका सर. कमांडोज, क्या आप सब इस मिशन के लिए तैयार हो? यस सर. क्या उरी हमले के बदले के लिए आपका खून खोल रहा है? यस सर. अगले कुछ ही घंटों में हम सरहद के उस पार पाकिस्तान में छुपे बैठे हुए एक एक आतंकवादी को ढूंढ ढूंढ के मारेंगे. किसी को कुछ कहना है? नो सर. कोई शक? नो सर. सर, वो पाकिस्तानी कुत्ते जागने से पहले उन्हें मारकर हिंदुस्तानी शेर अपने घर वापस लौटाएंगे. जवानों, जिस तरह अमेरिका ने ओसामा बिन लादेन को पाकिस्तान में घुस के मारा था, उसी तरह इंडियन आर्मी भी उन आतंकवादियों को पाकिस्तान में घुस के मारेगी. अब ये नया हिंदुस्तान है. घर में घुसेगा भी और मारेगा भी. कमांडोज, कल के सूरज के उगते ही सारी दुनिया को इस बलशाली भारत और भारत के इन जाबाज वीरों का पराक्रम पता चल जाएगा. अटेंशन! Look ahead! Orson! Sir! Permission to leave? You have it, Major. Thank you, sir! Parade! Dismiss! बोलो भारत माता की जय! बोलो भारत माता की जय! वंदे मातरम! वंदे मातरम! दिनांक 29 सप्टेंबर 2016 पहाटेची वेळ. आतंकवादी ट्रेनिंग कॅम्प चकोटी गाव, मुझफ्फराबाद, पाकिस्तान.
मातरम, वंदे मातरम। यहाँ वहाँ सारा जहाँ देख लिया, कहीं भी तेरे जैसा कोई नहीं है। 80 नहीं 100 दिन दुनिया घुमा है, नहीं कहीं तेरे जैसा कोई नहीं। मैं गया जहाँ भी, बस तेरी याद थी, जो मेरे साथ थी, मुझको तड़पाती रुलाती। सबसे प्यारी तेरी सूरत, प्यार है बस तेरा प्यार ही। माँ तुझे सलाम, माँ तुझे सलाम, माँ तुझे सलाम, माँ तुझे सलाम, मामा तुझे सलाम, मामा तुझे सलाम। वंदे मातरम, 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 वंदे मातरम। जन्म जन्म से तेरा हूँ दीवाना मैं, झूमू नाचू गाऊं तेरे प्यार का तराना मैं। जिना नहीं सोच नहीं दुनिया की दौलत नहीं, बस लूटूंगा तेरे प्यार का